बातमी छत्रपती संभाजीनगर मधून इम्तियाज जलील यांना मारहाण झालेली आहे। नाराज कार्यकर्त्यांकडून इम्तियाज जलील यांना मारहाण करण्यात आलेली आहे। या घडीची सगळ्यात महत्त्वाची बातमी, एमआयएमचे इम्तियाज जलील यांना मारहाण झालेली आहे। छत्रपती संभाजीनगर मधून ही बातमी, नाराज कार्यकर्त्यांकडून इम्तियाज जलील यांना मारहाण झाल्याची माहिती मिळते। आमचे प्रतिनिधी अविनाश कानडजे यांच्याशी बोलूया। अविनाश, हा सगळा काय प्रकार आहे, कुठे घडलंय हे सगळं? सुवर्ण, ही संपूर्ण परिस्थिती आपल्याला पाहायला, पूर्ण जो राडा आहे तो आयजीपूर परिसरातील आहे। माजी खासदार इम्तियाज जलील जे आहेत जे उमेदवार आहेत त्यांचा प्रचार करण्यासाठी या परिसरामध्ये आले होते। मात्र त्यावेळेपासूनच त्यांना काळे झेंडे असतील किंवा जे नाराज उमेदवार होते त्यांच्याकडून निषेध व्यक्त करण्याचं काम या ठिकाणी सुरू होतं। सकाळपासूनच एमआयएमचे नाराज कार्यकर्ते हे आक्रमक झालेले होते। मात्र इम्तियाज जलील यांनी देखील त्याच परिसरामध्ये आपण फिरणार असल्याचं जाहीर केलं। तेव्हापासूनच हा विरोध आपल्याला पाहायला मिळतोय। सकाळी काळे झेंडे दाखवण्यात आले आणि आता त्यानंतर एकदमच जे नाराज कार्यकर्ते ते आक्रमक झाले आणि इम्तियाज जलील यांची गाडी देखील फोडण्याचा प्रयत्न केला। इम्तियाज जलील यांना गाडीतून बाहेर काढण्याचा देखील प्रयत्न हे कार्यकर्ते करतायत आणि यामध्ये इम्तियाज जलील यांना इजा देखील झालेली आहे। त्यांना अखेर या परिसरातून गाडीमध्ये बसून निघून जावं लागलं, अशी परिस्थिती या संपूर्ण परिसरामध्ये आपल्याला पाहायला मिळते। तर पोलिसांना देखील काही प्रमाणात सौम्य लाठीचार्ज या ठिकाणी करावा लागला आणि संपूर्ण परिसरात आपण जर बघितलं तर तणावपूर्ण परिस्थिती या ठिकाणी आपल्याला यावेळी दिसून येते। पण अविनाश, या गाडीमध्ये इम्तियाज यांच्याबरोबर किती जण अजून होती? सगळ्यांना मारहाण झाली आहे का आणि हे एमआयएमचे सगळे कार्यकर्ते होते का? नक्कीच एमआयएम पदाधिकारी आहेत, त्यांच्या डोळ्याला देखील जखम झालेली आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। त्यांच्या डोळ्याला लागलेलं आहे। तर इम्तियाज जलील यांच्यासोबत जे गाडीत अजून काही जण होते त्यांना देखील काही प्रमाणात इजा झालेल्या आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात। कारण एकूणच संपूर्ण जो मॉब होता, संपूर्ण नाराज कार्यकर्ते ते गाडीवर तुटून पडले होते। गाडी तोडण्याचा प्रयत्न या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत होता। तर काही जणांनी अंडे असतील, टमाटर असेल ते देखील मारून फेकण्याचा प्रयत्न केला। त्यामुळे साहजिकच आहे चेहऱ्याला असेल किंवा इतर ठिकाणी शरीरावर काही ठिकाणी जखमा देखील झालेल्या आहेत। मात्र इम्तियाज जलील यांना त्या ठिकाणून निघून जाण्यास यश आलं असलं तरी जे कार्यकर्ते ते मोठ्या प्रमाणात पाठलाग करताना आपल्याला दिसून आले होते आणि इम्तियाज जलील यांचा गाडीतला जो हात आपल्याला दिसतोय, इम्तियाज जलील हे बाजूला लोटण्याचा प्रयत्न करतात, मात्र त्यांचा हातच गाडीमधून बाजूला ओढण्याचा प्रयत्न हे कार्यकर्ते करताना देखील आपल्याला दिसून येत आहे। एकूणच सकाळपासूनच हा विरोध होता। धक्कादायक ही अविनाश बातमी आहे, आपण आपल्या प्रेक्षकांना सांगूया। 20 नंबरचा जो प्रभाग आहे तिथे ही घडामोड घडलेली आहे। घडलंय असं की 20-20 वर्ष काम केलं, त्याला उमेदवारी न देता इतर उमेदवाराला उमेदवारी दिली, म्हणून हे एमआयएमचे कार्यकर्ते नाराज आहेत आणि ते इम्तियाज जलील यांच्यावरच धावून गेले, त्यांच्या गाडीवर हल्ला केला, त्यांच्या गाडीची तोडफोड करण्याचा प्रयत्न केला। परत एकदा सांगशील नेमकं कशामुळे हे घडलंय? सुवर्ण, आपण जर बघितलं तर ज्यावेळेस पासून एमआयएमने उमेदवारी जाहीर केली, महानगरपालिकेसाठी नगरसेवकांचे उमेदवार जे जाहीर केले त्यांच्यामध्ये काही एमआयएमचे जे पहिले नगरसेवक होते, पूर्व नगरसेवक होते, त्यांच्या उमेदवारी कुठेतरी काटण्यात आली आणि नवीन लोकांना संधी इम्तियाज जलील यांच्याकडून देण्यात आली होती। तेव्हापासूनच एमआयएम मध्ये जर आपल्याला शाब्दिक चकमक असेल किंवा एमआयएम मध्ये झालेला वाद उफळून आलेला दिसला होता। मात्र आज त्याच परिसरामध्ये जेव्हा इम्तियाज जलील हे रोड शो करण्यासाठी गेले, रोड शो म्हटल्यापेक्षा एक स्थानिक जे उमेदवार होते त्यांचा प्रचार करण्यासाठी त्या परिसरामध्ये ते सकाळी फिरणार होते आणि त्याच वेळेस आम्ही सर्व जी घटना याच्या अकोटमध्ये झाली त्याच प्रतिक्रिया घेण्यासाठी संपूर्ण आम्ही त्या ठिकाणी असताना एक लक्षात आलं की सकाळपासूनच तो संपूर्ण विरोध त्यांना होता। काळे झेंडे, लहान मुलं असेल, नागरिक असेल, ते काळे झेंडे त्यांच्या रॅली समोर दाखवत होते। मात्र ही संपूर्ण घटना घडल्याच्या नंतर इम्तियाज जलील म्हणत होते की ते त्यांचं काम करतायत, मी माझं काम करेल, मी माझ्या उमेदवाराचा प्रचार करेल, त्यांच्यावर बोलणार नाही। त्यांनी कुठेतरी याच्याकडे दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न केला आणि शेवटी हा वाद उफळून आला आणि एवढा उफळून आला की कार्यकर्ते त्यांच्या अंगावरच चालून गेले। अगदी जे आता दृश्यांमध्ये दिसतंय, 20